झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरीतली महत्त्वाची बातमी। रत्नागिरी समुद्रात भरकटलेलं श्री जॉय या जहाजातून तेल गळतीचा धोका आहे। हे जहाज रत्नागिरीच्या समुद्रात उभं आहे। यात मोठ्या प्रमाणात डिझेल आणि तब्बल 35 टन ऑइलचा साठा आहे। या ऑइलची केव्हाही गळती होऊन समुद्रात प्रदूषण होण्याचा धोका आहे। प्रशासन मात्र हतबल आहे। 8 जूनला श्री जॉय हे मालवाहू जहाज मुंबईहून कोलकाता इथे जात असताना बिघाड होऊन रत्नागिरीच्या समुद्रात भरकटलं। जहाजावरच्या 10 खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, मात्र जहाज तिथेच अडकून पडलं आणि आता तेल गळतीचा मोठा धोका तिथे आहे। अभी तक लगता है कि सेफ है, हाँ सेफ है। और उसमें अंदर इंजीनियर वगैरह जाके देखे, इंस्पेक्शन किया, उसमें कुछ ऑयल स्पिलेज या ऑयल निकालने का चांसेस को कम है। मेरिन ऑयल जो है लाइट ऑयल है, लो सल्फर ऑयल, ये जो हमारा गाड़ी वगैरह इस्तेमाल होता है उससे थोड़ा अच्छा क्वालिटी भी है लाइट ऑयल, तो ज़्यादा पोल्यूशन करने का ज़्यादा थोड़ा सा दर कम है। रत्नागिरीच्या समुद्रात मोठी तेल गळती होऊ शकते। आपण अधिक माहिती घेऊया आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी संदेश सावंत यांच्याकडून। संदेश, गेल्या 10 दिवसांपासून हे जहाज तिथं भरकटलंय, अडकलंय, त्याला काढण्याचे काय प्रयत्न तटरक्षक दलाकडून होत आहेत का? आता तर तेल गळतीचा धोका आहे। गिरीश, मुळात अशी गोष्ट आहे की 8 जून रोजी हे जहाज जेव्हा ज्या दिवशी रत्नागिरीच्या किनाऱ्यावर लागलं त्या दिवशीपासून हे जहाज वादग्रस्त ठरलेलं आहे। कारण 5 जूनला या जहाजाला परवानगी मिळालेली आहे प्रवासासाठी। खरं तर 1 जून पासून ही कुठच्याही समुद्रामध्ये जाण्यासाठी बंदी असते। अशा परिस्थितीत ह्या जहाजाला परवानगी दिली कशी मुंबई पोर्ट ट्रस्ट कडून, तिथपासून हा विषय सुरू झालेला होता। मात्र आता जर आपण परिस्थिती बघितली तर यातले जे 20 जणांचा जो क्रू होता की 20 कर्मचारी जे होते यांना सुखरूप बाहेर काढण्यात त्याच वेळी यश मिळालं होतं। हे 20 कर्मचारी जरी सुखरूप असले तरी हे जे जहाज आहे श्री जॉय, या जहाजामध्ये आजही 35 टन ऑइल आहे आणि त्याबरोबर डिझेल पण आहे। हे ऑइल कसं काढायचं हा इथल्या कोस्टगार्ड समोर किंवा इतर यंत्रणांसमोर प्रश्न आहे। मात्र कोस्टगार्डचं असं म्हणणं आहे की हे जे ऑइल काढण्याचं काम आहे आमचं काम नाही आहे, हे फक्त सुरक्षा यंत्रणा किंवा देखरेख ठेवणं एवढंच कोस्टगार्डचं काम आहे। त्यामुळे हे ऑइल जे आहे 35 टन हे कुणी काढायचं किंवा कसं काढायचं हा मोठा प्रश्न आहे। कारण हे जे जहाज या ठिकाणी अडकलेलं आहे एक फार अडचणीची जागा आहे आणि त्या ठिकाणून ऑइल जे काढणं हे फार मुश्किल आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे ऑइल काढण्याचं काम करण्यात येईल असं कोस्टगार्डचं म्हणणं आहे। मात्र प्रत्यक्षात हे फारसं शक्य नाही असं या ठिकाणी दिसतंय। त्यामुळे हा जो धोका आहे 35 टन जे ऑइल आहे, भले ते क्रूड ऑइल नक्कीच संदेश, तटरक्षक दल आणि इतर यंत्रणा आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलतात, त्यामुळे मात्र रत्नागिरीच्या समुद्रात मोठा प्रदूषण होण्याचा धोका आहे। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। रत्नागिरीतल्या समुद्रात जहाज भरकटले आणि तब्बल 35 टन इंधनाचा तिथे साठा आहे, मात्र संबंधित यंत्रणा आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।